21 फेब्रुवारी 2025. मी हर्षला लाड. आज आपण इथे मराठी पत्रकार संघ आझाद मैदानमध्ये बसलेलो आहोत आणि आज जी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे स्वतःहून घेतलेली आहे. माडाचा भ्रष्टाचार याच्या आधी काढण्याचा कोणीतरी प्रयत्न केला असेल, परंतु आता गेल्या शुक्रवारी जो काही प्रकार घडला, मीडियाने मला खूप साथ दिली. मीडियाने मी जो काही एक नोटांचा बंडल उडवला होता, अधिकार केला होता त्या संदर्भामध्ये, तर तुमच्याकडून ही अपेक्षा आताही आहे की ज्या प्रकारे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि थोड्या प्रमाणात का होईना त्यांनी कमिटी बसवली, कुठेतरी हल्ले त्यांचं प्रशासन किंवा काही, तर त्यासाठी आज आपण इथे पत्रकार परिषद घेत आहोत. तर काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये. हा प्रकार असा होता की मी कोणत्याही पक्षातर्फे ही लढाई घेतलेली नाही आहे. मी एक सर्वसामान्य समाजसेविका आहे. मला खूप आवडतं असं लोकांना मदत करायला. माझं म्हाडामध्ये नेहमी जाणं येणं असतं, महिला आयोगमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटर अथॉरिटीला म्हणा. ज्या वेळेला मी माझ्या केस संदर्भात तिथे गेले होते तेव्हा गेटवरती एक बाई रडत असताना मी तिला मदत केली. तेव्हा कळलं तिच्या मार्फत की तिच्याकडे अजून अशी 20-25 लोक आहेत की त्यांना घरं दिलेली नाहीत आणि गेल्या 20 वर्षापासून ती लोक फाईट करतायत. मग तिचा मी नंबर घेतला, तिला मी नंबर दिला, मग थोडा अभ्यास केला आणि मग तो संपूर्ण 11 जणांचा ग्रुप आला. तर ह्या 11 जणांना गेल्या 20 वर्षापासून ती लोक पायपीट करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे पेपर्स पूर्ण आहेत पण आम्ही पैसे नाही देऊ शकत. मी म्हटलं पैसे नाही देऊ शकत म्हणजे नक्की मॅटर काय आहे. मग अजून खोलवर चौकशी केली आणि त्याच्यातून मग हळूहळू पुढे गेल्यानंतर हा प्रकार घडला जो गेल्या शुक्रवारी घडला. पैशाची 50 रुपयांचा हाराचा बंडल मी ऍक्च्युली त्यावेळेला उमेश वाघच्या गळ्यातच घालणार होते, पण त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की ते अवेलेबल नव्हते. पण ह्याच्या आधी मी जेव्हा जाते त्यावेळी ते अवेलेबलच नसतात का मला माहित नाही. त्यांचं कारण इंटू ब्रॅकेट असेल कदाचित. स्पेशली असं कोणत्या एरियातलं म्हणता येणार नाही, कारण ही जी लोक होती ती मूळ प्रॉपर मुंबईमध्ये रहिवासी आहेत, काळबादेवीची. 1983 पासूनच हे प्रकरण आहे. हे लोक 1983 ला मुंबई मूळ काळबादेवीला राहत होते. त्यावेळेला आत्ताच्या सारख्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नव्हत्या. असं मी केलेल्या अभ्यासावरून सांगते मी तुम्हाला. त्यावेळी 2 माळ्याच्या म्हाडाच्या बिल्डिंग होत्या. तिथून त्यांना शिफ्ट केलं गेलं विक्रोळी कन्नमवार नगरला संक्रमण शिबिरात. मग तिथून जर तुम्ही संक्रमण शिबिरात टाकल्यानंतर तिथेही 8-10 वर्षांनी त्यांना पुन्हा विक्रोळीला ठेवलं, कन्नमवार नगरला संक्रमण शिबिरामध्ये, आणि तिथे स्लॅब कोसळला. मग तो स्लॅब कोसळल्यामुळे अति तातडीने म्हाडाने त्यांना बाहेर काढलं. मग बाहेर काढलं तर त्याच वेळेला ध्येय धोरण आहे जे म्हाडाचं, त्याच वेळेला त्यांनी तिथे पुन्हा त्यांना संक्रमण शिबिरात 3ऱ्या वेळेला द्यायला पाहिजे होतं. मग तेव्हापासून ते आतापर्यंत लोक न्यायच मागत आहेत. सॉरी, कशा स्वरूपात? आता हे वाघ साहेबांची मला साहेब बोलणं स्पष्ट बोलते मी. वाघ साहेब हा शब्द आता मला बोलायचाच नाही. हा जो वाघ आहे त्याची कार्यपद्धती पैसे घेण्याची फार वेगळी आहे. कुठल्याही शासकीय कर्मचारी भ्रष्टाचारी हा सगळीकडेच चालतो, पण कुठलाही शासकीय कर्मचारी ऑन टेबल कधीच पैसे घेत नाहीत. त्याच प्रकारे वाघनी आपले एजंट पाळून ठेवलेले आहेत आणि त्या एजंटच्या मार्फत त्यांचा रेट ठरलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एजंट कडून गेलेल्या फाईलीच तुमच्या ओके होणार. तुम्ही कितीही प्रामाणिक असा, तुमच्या फाईलमध्ये कितीही ओके पेपर असले, पात्र पेपर तुम्ही लावलेले असलात, जिथपर्यंत पैशाचं वेटेज तुम्ही ठेवत नाही तिथपर्यंत वाघ तुमची फाईल क्लिअर करणार नाही. सॉरी, हा 11 लोकांना जेव्हा मी पर्सनली विचारलं की तुम्ही आतापर्यंत कोणाकडे मदतीसाठी गेला होतात का, तेव्हा 11 लोकांनी सांगितलं की ज्या ज्या संस्था आहेत, प्रतिष्ठान आहेत किंवा काही पक्षांची नावं घेतली, आम्ही काही तिकडे सगळीकडे गेलो पण आम्हाला कोणी मदत केली नाही. प्रत्येक ठिकाणी आम्हाला तिकडे पैसे द्यावे लागतात म्हाडाला. त्यावेळेला त्यांनी वाघचा नावाचा उल्लेख केला नव्हता की स्पेशली वाघला द्यायचे. पण आता त्यांच्या तोंडातून ते सांगतात आम्ही 10 लाख आणायची कुठून. म्हटलं म्हणजे काय ना, आमच्याकडून आता 11 फाईल आहेत, आमच्याकडून 1 CR ची मागणी केली. मी म्हटलं आपल्याकडे तसे काही पुरावे आहेत का? आपण मीडियासमोर म्हणजे मी असते तुमच्यासमोर मला असते ठेवता आले असते, पण कुठलाही अधिकारी काय असे कुठले पुरावे ठेवत नाहीयेत. पण त्यांनी ज्या एजंटला पण त्यांनी पैसे दिले होते ते एजंट सुद्धा आता त्यांना त्यांच्या संपर्कात येत नाहीत. म्हणजे असं नाही की त्या माणसांनी पैसे नव्हते दिले, त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्या पातळीवरती या अधिकाऱ्यांनी आणून ठेवलं की आमची इच्छा नाही, आमची कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही,
तरी सुद्धा त्या लोकांनी XYZ अमाऊंट त्या यांना एजंटला दिली आणि ते एजंट या संपर्कात येत नाहीत आणि म्हणून त्या फायली अजूनही त्या लोकांनी आपण म्हणतो मराठीमध्ये बासनात गुंडाळून ठेवल्यात. तशा प्रकारचे फायली त्यांनी एका साईडला करून ठेवलेल्या आहेत. आणि असं नाहीये की मी ठीक आहे ना, त्यांनी फाईट केली, पण गेल्या 6 महिन्यापासून माझ्या संपर्कात ज्यावेळी आले त्यावेळी मी तर फाईटच करते ना आणि मी तर प्रॉपर मुद्दे मांडते. मग मला काय लोक अशी उत्तरं देतात? म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार आहेच ना, तुम्ही परिस्थितीच सोडताय तशी. बरोबर सर, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. सगळ्यात पहिली गोष्ट ही 11 लोक एकदम मिडल क्लासची आहेत आणि आता ते ऑलरेडी 20 वर्ष ज्यांनी प्रवास केलाय, त्यांचा स्वतःचाच पैसा येण्या जाण्यामध्ये नोकरीची खाडे केलेले आहेत, एजंटला पैसे दिलेले आहेत. त्यांचं तर म्हणणं आहे की आम्ही काही छोटे छोटे पक्षाचे पदाधिकारी कोणत्या कोणती नावं घेतली, आम्ही त्यांनाही पैसे दिलेत आणि 1 CR ही अमाऊंट आम्ही देऊच शकत नाही. आम्ही ट्रॅप काय लावणार? आणि ट्रॅप लावणं आजकाल सर्वसामान्य लोकांना पण इझी नाही, त्याच्यासाठी खूप प्रोसेस आहे. आणि पोलीसवाले हे आपण जेव्हा ट्रॅप लावतो तेव्हा ट्रॅप लावणारे पोलीसवाले किती प्रामाणिकपणे ट्रॅप लावतील? जर 20 वर्ष फेऱ्या मारल्यानंतर जर तुम्हाला इथे नाही मिळत तर ट्रॅप लावल्यानंतर तुम्हाला काय ते लोक काय ट्रीट करणार? ही प्रत्येकाच्या मनात घाबरले 20 वर्ष जाऊन, त्याच्यामुळे ट्रॅप लावण्याचा प्रश्नच येत नाहीये. होय सर, छान प्रश्न विचारला तुम्ही की रीतसर कारवाई. सर ढिगाणी पेपर पडलेले आहेत, रीतसर कारवाईचे ढिगाणी पेपर पडलेले आहेत. पण हे जे म्हाडामध्ये बसलेले आहेत ना, माणसाकडे पॉवर कधी येते? पैसा आला की. त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे एवढे पैसे आलेले आहेत की त्यांना काहीच फरक पडत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की रीतसर या सर्व फायली आहेत म्हाडाच्या. पहा, प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरामध्ये म्हाडाने आणून टाकलेल्या फायली आणि आवाजही नीट ऐका बरं. आणि या प्रतीक्षानगर मध्ये नागरिक जर कोण गेले की आम्हाला या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन आमच्या ठिकाणी करा, तर ताबडतोब ठिकाणी बोललं जात असतं की नाही तुमची फाईल भेटत नाहीये, फाईली शोधतो आम्ही. पण ह्या फाईली सर्व अशा धूळ खात पडलेल्या आहेत. हा म्हाडाचा भोगळ कारभार, या ठिकाणचे काही अधिकारी जबाबदार याला. आज या ठिकाणी हे संपूर्ण ह्या फाईली या कचऱ्यामध्ये घेऊन जाणार होते बघा, ते कचऱ्यामध्ये या ठिकाणी घेऊन जाणार होते. हे लेबर काय आले होते कचऱ्यामध्ये घेऊन जाणार होते. ताबडतोब आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी थांबवलं आहे आणि हे या ठिकाणचे अधिकारी आहेत, म्हाडाचे अधिकारी. मला माहिती हा पूर्ण हे संपूर्ण आमच्या नागरिकांच्या इन्फॉर्मेशन माहिती पूर्ण पेपर सगळे आणि सगळे ओरिजिनल आहेत का? ओरिजिनल हा ओरिजिनल आहेत का? किंवा हे फाईल फाईल बघा ओरिजिनल फाईल दुसरी कशा उंदराने पण खाल्ल्या सगळ्या फाईली. उंदराने तुम्हाला उत्तर मिळालं? बिल्डिंगचं इन्फॉर्मेशन अशा या फायली गहाळ होतात. काही जरा पुढे या तुम्ही, बाबू जरा पुढे. हा एक मुलगा आहे. आता मला काही भ्रष्टाचार म्हाडा माहित नव्हतं. हा माझा अभ्यास फक्त 4 ते 5 महिन्याचा, जास्तीत जास्त 6 महिन्याचा. हा जो मुलगा आहे तपास करत असताना माझ्याकडे या काही आल्या. आता ह्यांच्याकडे कोणती सोलंकी योजना ना, सोलंकी योजनेअंतर्गत यांनी सायन प्रतीक्षानगर मध्ये फ्लॅट घेतला. फ्लॅटची मूळ किंमत होती 5,60,000 त्या फ्लॅटची किंमत होती. आतापर्यंत त्यांनी 7,21,000 त्यांना पैसे दिले. आता त्यांना अजून सांगतात तुम्ही 16 लाख भरा तरच तुम्हाला तुमच्या नावावरती फ्लॅट आम्ही करून देऊ. याच्या आधी सुद्धा त्या लोकांनी यांना इतका त्रास दिला. तुमची फाईल हरवली, सेम तुमची. आता तुम्हाला उत्तर मिळालं ह्या फायली कुठे असतात. आणि हा व्हिडिओ मी बनवलेला नाहीये, हा व्हिडिओ लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आज आता येत आहेत. पण लगेच मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे सगळे व्हिडिओ तुमच्या पुढे आज मी सादर करू शकत नाहीये. पण तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पहा, हा 6,25,000 ज्या फ्लॅटची किंमत आहे त्याचे 7,21,000 तुम्ही घेऊन अजून ऑन पेपर तुम्ही मागताय 16 लाख रुपये आणि अजूनही तुम्ही नावावर करून देत नाहीत. कसं माहिती आहे बघा हा भ्रष्टाचार कसा होतो. हा यांचा कसा रेट वाढला 16 लाख रुपये की तुम्ही आता त्यांच्या नावावर करून दिला नाही. त्यांनी द्यायला पाहिजे होतं कधी की जेव्हा त्यांना म्हाडाला 7 लाख त्यांची कॉस्ट मिळाली 6,25,000 तेव्हाच म्हाडाने यांच्या नावावर मालक म्हणून करून द्यायला पाहिजे होतं. मग आता त्यांना मालक नाहीये म्हणून त्यांना 1200 रुपये चार्ज भरावा लागतो, जो की 600 रुपये आहे. बरोबर ताई? 750 आहे. किती भरताय तुम्ही आता? 1200. 750चे त्यांना 1200 रुपये प्रत्येक महिन्याला. एका वर्षाचे किती गेले आणि एवढ्या ते किती वर्ष आज लढा देतात? मला तुम्ही पण 14-15 वर्ष लढा देताय. बरोबर?
मल्टिप्लाय तेवढे पैसे भाडाने यांच्या भ्रष्टाचार म्हणून इलिगल घेतलेले आहेत. बरोबर. मग हा एक नमुना आहे. अशी कितीतरी नमुने आहेत. त्यांच्या अभय योजना, त्यांच्या सोलंकी योजना. आता सुद्धा त्या बाईच्या डोळ्यातले अश्रू मला त्या दिवशी बघवले नाही, म्हणून म्हटलं या तुम्ही तुमचं प्रकरण घेऊन. म्हणून हे एक एक प्रकरण मी आणलंय. एक शॉर्ट लोक आणलेली आहेत. अजून मला एक तर म्हणतो माझ्याकडे 1200 कोटीचा घोटाळा आहे. म्हटलं मला एव्हिडन्स घेऊन ये. पण माझा फोकस हा, मी तुम्हाला सांगू इच्छिते बंधू भगिनीनो, माझा लढा हा फक्त 11 लोकांसाठी होता. 11 लोकांसाठी लढा देत मी इथपर्यंत आली. म्हणून सगळ्यांना मदत करणार मी समाजसेविका आहे आणि हाडाची समाजसेविका आहे. टेबला खालून घेऊन समाजसेवकाचं नाव खराब करणाऱ्यातली मी नाहीये. पण 11 लोकांवरती मला फोकस द्यायचा आहे. आणि मला माहिती आहे हे गेंड्याच्या कातडीचे आहेत आणि ह्यांचा बाप मंत्रालयात बसलेला असणार. आणि त्यांचा बाप सावरतो म्हणून लेकरं उदंड झाली, तसा वाघ उदंड झाला. आणि आता संजीव जयस्वाल साहेबांचं तर आधी चाललेलं आहे. संजीव जयस्वाल साहेब एक वरिष्ठ अधिकारी आहेत. काहीतरी मला वाटते ते म्हाडा उपाध्यक्ष आहेत. आणि त्यांची नियुक्ती ही महाराष्ट्र सरकार करत नाही. ह्या लोकांची नियुक्ती ही केंद्र सरकारमधून होते. त्याच्यामुळं ह्या लोकांना साप बसवणारे अधिकारी महाराष्ट्रात फक्त एकच, देवेंद्रजी फडणवीस. आणि तेच जर त्यांचे रक्षक असतील तर ह्या संजय जयस्वाल साहेबांना काय करायचं. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. यांची हालत बघा, दाखवते मी तुम्हाला. हे जे माझ्या हातामध्ये पत्रक आहे, या पत्रकामध्ये काय लिहिलेलं माहितीये का. म्हाडामध्ये अधिकाऱ्यांची झटापट, कर्मचाऱ्याचे निलंबन. लोकसत्ता पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. अधिकाऱ्यांची झटापट म्हणजे आज उमेश वाघ ज्या खुर्चीवरती बसतो त्या खुर्चीवरती पहिल्यांदा श्रीमान देशमुख साहेब होते. ह्या देशमुख साहेबांची आणि त्याच कार्यालयातली एका कनिष्ठ अधिकाऱ्याची झटापट झाली. हे ती बातमी त्या पेपरला आली. आणि तिथून ते बदली करून गेल्यानंतर वाघने स्वतःची बदली करून घेतली. स्वतःची बदली करवून घेतलेली आहे. त्यांची बदली झालेली नाही त्या वाघची. तो प्रतिनियुक्तीवरती आहे. हा ठळक मुद्दा लक्षात घ्या. हा प्रतिनियुक्तीवरती वाघ आहे. याने अर्ज दाखल केला की कृपया मला तिथे बदली करून मिळण्यात यावी. 23 मे 2023 ला हा वाघ तिथे बदली करून आला आणि यांचे रेट वाढले. हे झालं. आता तुम्हाला मी एक सांगते. अजून एक माझ्याकडे आर्टिकल आहे. एकच मिनिट मला दाखवते. हा बघा, हा आर्टिकल बघा. हा आर्टिकल पत्रकारांनी दिलेला आहे. हा जो आर्टिकल आहे हा पत्रकारांनी दिलेला आहे आणि 2 दिवसापूर्वीचा लेटेस्ट आहे. जर पत्रकार लोकांना जर अशी वागणूक संजय जयस्वालजी देत असतील तर तुम्ही लक्षात घ्या सर्वसामान्य लोकांचं काय. सर्वसामान्य लोकांनी कुठे जायचं, काय करायचं. आज तुम्ही समाजाचा आधारस्तंभ आहात. तुम्हाला नाकारलं जात आहे. याच्यामध्ये स्पष्ट बघा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय काय लिहिलंय संजय जयस्वाल संबंधित आर्टिकल. ते बघा, पहा तुम्ही. पत्रकारांना वेळ देत नाही. आता पत्रकार हे स्वतःसाठी जातात का. पत्रकार ही अशी व्यक्ती आहे की समाजाचे सगळे मुद्दे उकरून काढतात, चव्हाट्यावर आणतात, लोकांपर्यंत जातात. म्हणजे संजीव जयस्वालचा प्रश्न पत्रकारांना पण आहे. तुम्ही संबंधित आहात का. जसे मला विचारतात प्रेसच्या माध्यमातून, लोकसत्तेच्या याच्यामध्ये आर्टिकल टाकून. म्हणजे तुम्ही आयपीएस नाही सॉरी काय ते IAS ऑफिसर आहात तुम्ही. आणि IAS ऑफिसरची जर ही बुद्धिमत्ता असेल तर काय करायचं. आत्ताची 2 दिवसापूर्वीची तुम्हाला मी गोष्ट सांगते. माझ्या अनेक केसेस मी अनेक महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट लढत असते. नेहमी माझा महिला आयोग, कोर्ट म्हणा, कलेक्टर ऑफिस म्हणा, मी फिरत असते महिलांसाठी. त्या अनुषंगाने मी परवाच्या दिवशी गेले. गेटवरती मी रिक्वेस्ट केली. आधी कोणत्याही हॉस्पिटलचं नर्सिंग होमचं काम केलेलं नाही. तसेच मेडिकल इक्विपमेंट किंवा हॉस्पिटल इक्विपमेंटचे ते उत्पादकही नाहीत. तरीही निविदा मागवलेल्या शिवाय मुंबई महानगरपालिकेने 10.5 कोटीपेक्षा जास्तचं काम हे मोबाईल बिल्डरला डायरेक्टली दिलं. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला संशय दिसून येतो आणि कोणाला तरी फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेला असून त्याविरुद्ध माननीय लोकायुक्तांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी या विषयाची सखोल चौकशी करून त्यामध्ये जे दोषी आढळतील ते व्यक्ती किंवा अधिकारी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी. या सगळ्या प्रकरणामध्ये ना, जेव्हा मी पहिला व्हिडिओ बनवला माझा ओरिजिनल, त्यामध्ये माझी शेवटची ओळ आहे की उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही नाही केलं तर कोणच करणार नाही.
माझी ती ओळ आहे. पण मी आज सांगते, मी साप खोटं बोलली त्यावेळेला. माझी हा भास होता, माझं असं वाटलं होतं की नाही हे मुख्यमंत्री तळागाळात जाऊन कामं करतात. पण आज 5 दिवस आमच्या बायका लहान मुलांना घेऊन उपोषण करत बसल्या. 20 वर्ष थकलेली माणसं, मी त्यांना ओढून तोडून आणलं की नाही माझ्याबरोबर तुम्ही बसा, मी आहे तुमच्या बरोबर ती लढायला. मी त्यांच्या पीएना रोज फोन करते, व्हॉट्सअप मेसेज टाकते, आमदार खासदारांना बोलते, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नाही. अजूनपर्यंत मला लाज वाटते अशा ह्या मंत्र्यांवरती. आणि आपण त्यांना निवडून देतो, नाही निवडून देत, हे जबरदस्तीने निवडून येतात. आपण निवडून दिलेले आहेत काय ना? नाही, आपली मतं कुठे गेली आपल्याला माहिती नाही. मला राजकारणावर भाष्यच करायचं नाही, पण किती निर्लज्जपणाचा कळस आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला जर हे खातं गृहनिर्माण खातं परवडत नसेल ना, तर कोणाला तरी द्या एखाद्या चांगल्या मंत्र्याला, तो सांभाळेल. तुमच्याकडे 4-4, 5-5 खाती घेऊन बसताय तुम्ही, महिला आंदोलन करतायत. तुम्हाला मी एवढ्या मेल टाकलेल्या आहेत, तुमच्या पीएना मेल टाकलेल्या आहे, तुमच्या पीएनशी बोलते मी. देवेंद्र फडणवीस साहेबांना 2 वेळा मी कॉल केला. तुमचं अजिबात लक्ष या गोष्टीकडे जात नाहीये. कुठल्याही मंत्र्यांनी आतापर्यंत कॉल केला नाही. आपका वो भीख मांगो आंदोलन था वो हाँ, मैंने आपको बोला था कि मैं अभी भीख मांगो आंदोलन चालू करने वाली हूँ. और मैं जिस दिन भीख मांगो आंदोलन, उस दिन मैं बस छत के गई थी, एक प्रोफेशनल भीख मांगने जैसी, मतलब सोना बिना पहन के गई थी. क्योंकि वो लेवल पे अगर भीख देने का तो मुझे वो लेवल पे भीख भी मिलनी चाहिए थी. लेकिन उससे पहले ही खेरवाड़ी पुलिस स्टेशन आके उठा के लेके गई मुझे. उनको पता नहीं कैसे मालूम पड़ गया. 2 मिनट में मुझे खेरवाड़ी की गाड़ी आ गई, 2-3 पुलिस वाले आ गए और उसी दिन उठा के लेके. आपने एक मिनट आपने लेटर देके गया था या आपने डायरेक्ट कॉल किया था? नहीं, मैं जब लेटर देती हूँ ना, पुलिस वाले पहले ही नोटिस चिपका देते हैं, इधर ये नहीं करने का, इधर वो नहीं करने का. मैंने बोला चलो अभी वो नहीं करने का, तुमने 4 जन का बोला है, मैं अकेले करती हूँ. मैं अकेले जाने के बावजूद भी मुझे उठाया उन्होंने. मैं अकेली थी, मैंने थोड़ा हंगामा किया था. मैंने क्या तोड़ा था क्या? गवर्नमेंट का नुकसान किया था क्या? नहीं किया था ना. फिर इनको क्यों शर्म आई? फिर तो मैं मांग रही थी तुमको देने के लिए. तुम तो नहीं ना रास्ते में बाजू में बैठे थे. क्या अगली बार आवाज तो बोला, तुम भी आ जाओ मेरे साथ, बैठो भीख मांगने के लिए सामने सामने. तो व्हिडिओ परत एकदा रिपीट करा आणि मग एक मिनिट, मला एक रिक्वेस्ट आहे की भ्रष्टाचार कसा चालतो. तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा मॅडम. हा व्हॉट्सअपचे बरोबर. तुमचे सगळ्यांचे नंबर आलेत ना, तुमच्या सगळ्यांपर्यंत पण जाणार. पण हा मुद्दा तुम्ही पत्रकारांनी प्लीज उचलून धरा. एका माणसाच्या पाठी जर 2,500 रुपये प्रत्येक महिन्याला, एका माणसाच्या पाठी जर 2,500 रुपये महिन्याला भाडा कमवतो, तर अशी किती लोक आहेत आणि किती वर्ष पैसा जमा केला त्यांनी. ह्याला भ्रष्टाचार नाही म्हणत एकनाथ शिंदेजी. काय म्हणतात? तुमच्याकडनं ओवाळणी मिळते का त्यांना? मग ह्याला भ्रष्टाचार नाही म्हणत. तर कसले पुरावे पाहिजे नसून तुम्हाला? सर शायद आप लेट आ गए. हाँ, इसके बाद में सॉरी. 79 जो है, आपने एक अच्छा सवाल पूछा है. 79 जो है उसके बहुत सारे रूल्स है कि मेंबर्स को सारी चीजों में ट्रांसपेरेंसी होना चाहिए. सारी चीजें मेंबर्स को बता के करनी चाहिए, रिजोल्यूशन होना चाहिए, मीटिंग होनी चाहिए. लेकिन हमारे यहाँ वैसा कुछ भी नहीं हो सकता. और डायरेक्टली सारी मतलब जो प्रोसेसिंग है वो स्पीडली करने की कोशिश की जा रही है. क्योंकि बहुत सारी चीजें छुपानी है, लोगों के सामने लानी नहीं है. जैसे कि हमने बोला कि प्रो रेटा 0 कैसे हो सकते हैं, क्योंकि प्रो रेटा उनके ही कंपनी ने 43 बोल के लिखा है और उनके रिपोर्ट में 0 कैसे है. तो उसके ऊपर उन्होंने कोई क्लैरिफिकेशन दिया नहीं. बोले कि रिवाइज विजिबिलिटी आनी चाहिए थी, लेकिन वो रिवाइज विजिबिलिटी कभी नहीं आई. मतलब ये बंदा कभी सुनने वाला नहीं है. मोबाइल के ऊपर से कोरोना में केस चल रही है. जी हाँ, मेल के ऊपर वो कोविड का केस चल रहा था. वो कोविड का केस होते हुए उनको अपॉइंट करने से पहले ये बात बता दी सोसाइटी को कि उनके ऊपर कोविड का केस चल रहा है. भर्ती होती है जहाँ से उनको नियुक्त किया जाता है. लेकिन एक देवेंद्र जी के हाथ में ये सब कुछ है. और क्या मैं अकेली लेडी हूँ पहले संजू जायसवाल के खिलाफ बात करने वाली? बिल्कुल भी नहीं. मेरे पास बहुत सारे एविडेंस है कि मैं संजू जायसवाल को बोल रही हूँ कि सर प्लीज आपके जो डायरेक्ट नीचे के लेवल के अधिकारी है, प्लीज आप ही मुझे न्याय दे सकते हो, आप ही मुझे न्याय दे सकते हो. आज मैं उनके खिलाफ क्यों बोल रही हूँ?
क्या जरूरत मुझे ऐसी पड़ी कि मैं संजीव जायसवाल जी के खिलाफ बात कर रही हूँ, खुल के बात कर रही हूँ मैं। और मुझे ये भी मालूम है कि मुझे कहीं तो कहीं अटकाएंगे, मुझे तकलीफ देने दो, मैं नहीं डरती हूँ, बिल्कुल भी नहीं डरती। मैं तो वेट कर रही हूँ कि तुम आ जाओ, कुछ मुझे करो, मैं और फेमस हो जाऊंगी। लेकिन मुझे ऐसा कोई फेमस होने का शौक नहीं है। लेकिन मैं बोलती हूँ हर किसी लोगों, दूसरों लोगों के लिए तुम करो यार थोड़ा सा। मैं ये चाहती हूँ तुम जुड़ो मेरे से, मुझे हेल्प करो या मेरी हेल्प आप ले लो, लेकिन हमको ही करना पड़ेगा। ये लोग देने वाले नहीं है। मंत्रालय में जो बैठे हुए हैं उम्मीद ही मत रखो, सब नौटंकी चल रही है। ये आपका जो मीटिंग का आइडिया म्हाडा के बारे में था। यस सर, यस सर। शुरू से बोलो कि म्हाडा में क्या कैसा घोटाला किया? म्हाडा में घोटाला बहुत सारा चल रहा है सर, बहुत सारे मेरे पास एविडेंस है, बहुत सारे एविडेंस मैं आज बोल नहीं सकती ना दे सकती हूँ, टाइम कम है। मुझे जो भी हाईकोर्ट में देने का है, अगर मैंने ये एविडेंस बोला, देखिए 27 जनवरी को मैंने शंबरकर को बोला था सर आप झूठ मूठ के आरोपी को मत बचाओ, आपका भी नाम आगे आ जाएगा। शंबरकर सर ने वही किया। आज मैं शंबरकर सर के खिलाफ गई। उसके बाद मैंने संजू सर से मैंने रिक्वेस्ट किया, मेल पे किया, रिसीव्ड एप्लीकेशन पे भी किया संजू जायसवाल साहब को, सर हमें न्याय दीजिए। आज मैं संजू जायसवाल के खिलाफ गई। मैं आज सरकार को बोलती हूँ तुम खाली बचाओ इनको, मैं आपके खिलाफ भी आपको भी पार्टी बनाऊंगी। और मैं खाली हाई कोर्ट नहीं, मैं सुप्रीम कोर्ट तक जाऊंगी, लेकिन मुझे हाई कोर्ट में न्याय मिलेगा तो खुद आर्ग्यूमेंट मैं करूंगी। जज साहब की मैं रिक्वेस्ट करूंगी उनको कि मेरे जो मुद्दे हैं आपके सामने रखने का, मुझे मेरे साथ जो वकील रहेंगे मैं गवर्नमेंट के वकील यूज करूंगी। मेरे पास कोई पैसा नहीं है, मेरे पास आने जाने के लिए इतना खर्चा होता है, होने दो यार, चलो हम रोज खाते पीते, थोड़ा समाज के लिए, गरीबों के लिए करूंगी मैं। और मैं गवर्नमेंट के ही वकील यूज करके मैं इनकी धज्जियां उड़ा दूंगी, क्योंकि इनके पास कोई एविडेंस नहीं है। ये मेरे ऊपर प्रेशर डाल रहे, मेरा माइंड डाइवर्ट करने के लिए। ये लेडी ऐसी, अरे करो यार, छोड़ो ना छोटे छोटे खेल। अभी आपने जो बताया वो वीडियो में पूरा की कैसे फाइल सब पड़े कचरे में, सब लोगों को बोल रहे ये लोग फाइल गुम हो गई, मतलब फाइल बनाती 50,000 दो ना, मैं फाइल बनाता हूँ। अभी मैंने वीडियो पे दिखाया तुमको फाइल कहाँ है, ये फाइल वही किया है। कोर्ट मुझे पूछेगा तुम्हारे पास क्या एविडेंस है, इसके लिए वो दिखा रहे हैं खुद उधर से उठा के। हाँ मतलब बोरोली की फाइल कहाँ पड़ रही है, प्रतीक्षा नगर में, और उन्हीं के लोग आके गाड़ी में भर के लेके जा रहे हैं। और आपने अभी कुछ बताया पुडारी पेपर में भी कुछ छापे, आपका क्या पत्रकार लोग, बताओ। हम पत्रकार की मदद लेते हैं, वो हमको सबके सामने रखती है, मतलब वो भी एक हमारे प्रतिनिधि है ना। तो तुम प्रतिनिधि को भी मिलने के लिए तुम मतलब इतना भाव कार्य नहीं दे रहे हो, टाइम नहीं है, ये नहीं है, रोका जा रहा है। इतना ही नहीं, शुक्रवार को जो मैंने वहाँ एक प्रकार किया पैसा उड़ाने का, पत्रकार लोगों के कैमरे तक खींचे गए हैं। पत्रकार लोगों के कैमरे, मतलब पत्रकार लोगों की ये हालत तुम लोग कर रहे हैं, मतलब तुम्हारा बाप कोई और है, अकेले आओ सामने भिड़ो। अभी जो टीवी चैनल के भी बताया 24 तास कौन सा बताया आपने, उसमें भी कुछ डिटेल बता रहा था कि ये कैसा भ्रष्टाचार चालू है, उनके बारे में जरा आप कुछ तो बोले इसमें। अभी तो हमको लोग मुझे रोज फोन कर रहे हैं 1200 का 800 का, लेकिन सर जी जो 11 लोग हैं ना, मैं इनके लिए उतरी हूँ, बस मेरा फोकस 11 लोगों पे है। लेकिन मैं सबको छोड़ने वाली नहीं हूँ। जो 20 साल में नहीं किया ना, मैंने 8 दिन में कमेटी स्थापन कर किया, भले किया वो बोगस ही है अंदर से सर, अंदर से बोगस है, लेकिन किया ना। तुमने लोगों को बताया ना, तुमने अपना माइंड चेंज किया ना। मैं कोर्ट में दाखिल हो जाऊं, फिर दिखाती हूँ मैं इनको, इधर भी टाइम मांगेंगे, और टाइम खेलो ना, कितना दिन खेलने का खेलो। ये जनहित याचिका है, पर्सनल सिविल मैटर थोड़ा ही है, हाई कोर्ट मुझे खींचेगा। आपको ये कैसा पता चला कि इसका आपने पूरा वीडियो उतारा है, ये सब के ये सब फाइल पूरा सर ये तो अभी स्टिंग ऑपरेशन और कुछ है, लेकिन अगर अभी मैं यहाँ दूं तो मेरे एविडेंस खत्म करेंगे और मुझे सारे एविडेंस हाईकोर्ट में दिया। और आपको पुलिस ने भी क्या बोला कि आपका आने का नहीं, क्या बोला हमारा में क्या? हाँ इधर आने का नहीं, इधर तुमको रोक दी लगाई है संजीव जायसवाल ने। तो संजीव जायसवाल क्या केंद्र सरकार से उठा के लेके आए क्या महाराष्ट्र की बिल्डिंग माड़ा की? ये सार्वजनिक जगह है, रोकने का अधिकार उनको नहीं है। मतलब संजय जायसवाल महाराष्ट्र गवर्नमेंट का, स्टेट गवर्नमेंट का गलत यूज कर रहे हैं पुलिस को प्रेशर देके। हाँ, और मुझे प्रेस में वो पूछ रहे कि ये खुद पीड़ित नहीं है, उसका कुछ डायरेक्ट संबंध नहीं है। संजय जायसवाल जी तुम्हारा और हमारा डायरेक्ट संबंध नहीं है, हमारे टैक्स का पैसा कैसे लेते हो, फिर पगार कैसे लेते हो? आपने बताया कि उसका आर्किटेक्ट भी एक डुप्लीकेट आर्किटेक्ट। मैं चाहती हूँ संजय जायसवाल हटे, ये डिसमिस हो जाए और मैं हटा के दिखूंगी, मैं हटा के दिखूंगी। कहाँ तक मुझे भिड़ते हैं, कहाँ तक एकनाथ जी शिंदे भी लड़ते हैं, देखेंगे ना, उनको भी पार्टी बनाऊंगी मैं कोर्ट में, क्योंकि ये भी शामिल है। आपका ये माड़ा आपने बताया कि इसका आर्किटेक्ट पूरा डुप्लीकेट। यस सर, वो आर्किटेक्ट नहीं तो क्या था, वो फेक था, फेक है। और उसको 20 साल माड़ा ने कंस्ट्रक्शन का काम दिया कि तुम काम करो, और अभी उसका हम लोग ने टैली किया, वो कोई आर्किटेक्ट नहीं है। मतलब वो आर्किटेक्ट ने जितनी भी बिल्डिंग बांधी सब बोगस।
जब अक्ल ही नहीं है अपने में और तुम आर्किटेक्ट का और उसका सम्मान भी कर रहे हैं, सम्मान में वाड़ा कर रहे हैं, उसको प्रमाण पत्र भी दे रहे हैं कि तुम टॉप के आर्किटेक्ट हो। मतलब सब ऐसा मैं ही बनाऊंगा, मैं ही तुमको, मतलब जज भी मैं, आरोपी भी मैं, वकील भी मैं, ये गेम चल रहा है वाड़ा में। आज पत्रकार परिषद घेण्यामागचा तुमचा हेतू काय आहे, काय विषय आहे आणि काय मुद्द्याला घेऊन आज पत्रकार परिषद घेतली? पत्रकार परिषदेत मी आज घेतली, अगदी कमी वेळामध्ये मी घेतली। मुख्य मुद्दा माझा हा होता, मंत्रालयातले सगळे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळे झोपलेले आहेत, सगळ्यांच्या कानावर हे गेलेलं आहे। माझ्या एकटीचाच आवाज नाही, आधी आझाद मैदानाच्या महिला लहान लहान मुलं घेऊन बसली, त्यांचे फोटोज गेले, त्यांचे व्हिडिओज गेलेत। मी पर्सनली त्यांना कळवलेलं आहे, मी त्यांच्या आमदारांशी बोललेले आहे, तरी सुद्धा यांना एवढं कळून सुद्धा आता माडामधून न्याय मिळणार नाही हे मला कन्फर्म आहे। मला आता हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करावीच लागणार आणि हे सर्वसामान्यांपर्यंत जावं। मी आता एक पोर्टल ओपन करणार आहे ऍडव्होकेटचा सल्ला घेऊन, त्या पोर्टलवरती जे जे बळी गेलेले आहेत म्हाडाचे, कारण मी रोज किती जणांकडे जाऊ ते मला कुठे शोधणार, त्या पोर्टलवरती सगळ्या कंप्लेंट्स येणार, सगळे भ्रष्टाचार येणार, होऊन जाऊ दे एकदाच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होतो। काय तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला, नेमकं काय प्रकरण होतं, काय सांगा त्याबद्दल? मॅम, माझा व्हिडिओ व्हायरल झाला कारण मी खूप त्रासलेली होती स्वतः। 6 महिन्यामध्ये त्या वाघला मी भेटण्यासाठी जाते, माझ्या समोर असून तो मला टाळतोय, समोर असून सांगतोय नाही आहेत म्हणून सांग, उद्धट उत्तरं देतोय। मग मी कंटाळून वरिष्ठांकडे गेली, वरिष्ठ तर फक्त शंभरकर साहेब जी करतो हो हेच त्यांचे उत्तर आहे। करणार काय? 6 महिन्यामध्ये माझं घरदार, माझी बाकीची समाजसेवा सोडून आणि रोज त्या कुटुंबांना इथं घेऊन यायचं। आज मला प्रत्येक जण एक महत्वाचा प्रश्न विचारतो, मग ती कुटुंब किती आहेत? अरे जर 6 महिन्यामध्ये माझा उद्रेक जर एवढा होत असेल, त्यांची वय वाढलेले आहेत, ते म्हातारे झालेले आहेत, 2-3 जण बिचारे या जगातूनच निघून गेलेले आहेत आणि आता त्यांच्या जान जवान मुलांनी आशा सोडली, आमच्या आई वडिलांना काय नाही मिळालं, आम्हाला काय मिळणार? माझा उद्रेक झाला, मला तो नोटांचा हात त्या वाघच्या गळ्यात घालायचा होता, माहित नाही तो वाघ आतमध्ये होता की खरोखर बाहेर होता, मी बोलू शकत नाही ते, पण जर समोर असताना त्याच्या गळ्यात घातला असं काय झालं असं बघितलं असतं पुढे। म्हाडाच्या कोणत्या अधिकाऱ्यावरती आपली नाराजी आहे आणि हा सगळा नाराजी व्यक्त आपण कशा पद्धतीने? येस, माझा पहिल्यांदा मुद्दा फक्त उमेश वाघ हाच होता, परंतु मी शंभरकर साहेबांना पण खूप समजवण्याचा प्रयत्न केला। शंभरकर साहेबांना अधिकार दिले गेलेले असताना सुद्धा त्या अधिकाराचा कोणताही चांगला उपयोग केला नाही। जर शंभरकर साहेबांनी चांगला उपयोग केला असता ते डायरेक्शन देऊ शकत होते वाघला, वाघ त्या फाईल ओके आहेत ना, 11 जणांच्या फाईली ओके आहेत, मग तुम्ही आजच समिती का नेमली? याच्या आधी किती म्हाडाने समिती नेमल्या नाही, आज का समिती नेमायची वेळ आली? म्हणजे आमच्या फाईली ओके असताना पण तुम्ही करत नाहीत। मग मला त्याच्यामध्ये शंभरकर साहेबांना घ्यावं लागलं आणि नंतर वाघ हे एवढे मोठे अधिकारी असून लोकांना उद्धट बोलणं, एक त्यांच्यावरती गुन्हाही दाखल आहे संजीव जयस्वाल साहेबांवरती खेरवाडी पोलीस स्टेशनला, CR नंबर 820/2024। पोलीस उपनिरीक्षक आहेत, ते रिटायर्ड, कदाचित ते उपनिरीक्षक नसतील पण पोलीस रिटायर्ड आहेत। म्हणजे तुम्ही रिटायर्ड पोलीसवाल्यांना पण तुमच्या केबिनमध्ये घेऊन मारहाण करताय, मदत मागायला आलेले, मदत नाही न्याय आहे, त्यांचा हक्कच आहे तो, हक्क मागायला आलेल्या लोकांना जर तुम्ही केबिनमध्ये घेऊन मारहाण करताय, आज आम्हाला उद्धट उत्तरं देतात, आज पत्रकारांना तुम्ही उद्धट उत्तरं देतात, कोणाला भेटत नाहीयेत, काय करायचं यांचं? ह्यांना काय जास्वंदीचा का गुलाबाचा हार घालू? जे तुम्ही आंदोलनचा दिशा सांगितलं त्याच्या दिशेने आम्ही आंदोलन पहिला आमरण उपोषणचं लेटर दिलं, मला पोलिसांनी सांगितलं हायकोर्टाने आमरण उपोषण बंद केलेलं आहे, 10 ते 5 टायमिंग ठेवलेलं आहे। दुसरा मुद्दा होता मला म्हाडाच्या समोर करायचं होतं, तिथल्या लोकांना कळू द्या हा निर्लज्ज ऑफिसर, कारण आंदोलन जर दुसरीकडे आपण घेतलं, तिथल्या लोकांना काय करणार? येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आम्ही काय कशासाठी बसलोय, जाऊ दे ना, त्याचं बेइज्जती होऊ दे। आम्ही फलक घेऊन बसलेलो, कुणी घर देते का घर, ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, असे फलक घेऊन बसलेलो। त्या वाघची इज्जत जाण्यासाठी लोकांना कळावं, इज्जत जाण्यापेक्षा लोकांना कळावं हा किती बेकार माणूस आहे। पण ह्या शासनाने किंवा पोलिसांनी मला एक नोटीस दिली, मला त्या आझाद मैदानला आम्हाला बसवलं आणि तिकडे एक माणूस झुंपून येत नाही, फक्त ते आकाश बघायचा आणि एखादा पक्षी उडला तर बघायचा। तिथे तुमचे ना पोलीसवाले आहेत, तिथे ना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे कोण लिडरशिप करायला येत, तिथे तुम्ही उपाशी मरा, तिथे तुम्ही काही करा, त्यांचं काही लेणं देणं नाही आहे त्यांचं, बस तुम्ही तिकडे फक्त जाऊन बसा, स्वतःला कोंडून घ्या। ही उपोषणाची किंवा आपण आंदोलन घेतो त्याची रूपरेषा त्यांनीच ठरवून दिलेली आहे, आपण नाही ठरवत, आपल्या मताप्रमाणे आता होत नाही। तुम्ही जे भीक मागणी आंदोलन केलं तर त्याचं भीक मागा आंदोलन मी नटून गेली, मी भीक मागायची पूर्ण तयारी केली, माझी चटई टाकायच्या आधीच मला तिथल्या अधिकाऱ्यांनी
येऊन सांगितलं इथे उठायचं, मला बोलवून घेतलं. माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे, माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की ह्या लोकांनी माझा प्रवेश रोखला, मला भीक मागून दिलं नाही त्या गेटवरती उमेश वाघला. आता मी संजीव जयस्वाल साहेबांच्या नावाने पण कुठेतरी मोठी भीक मागेन स्टेशन बिशनला, कारण त्यांचा पण आवाज असा असू शकतो.